साईडला आपण पाहिलात तर किरण बैल आहे तर दुसऱ्या साईडला देवेंद्र आहे. सलामीचा गोलंदाजी मार्गवर अजय या गोलंदाजाला आपण बघतो. 2 ओव्हरची मॅच आहे. चला मॅच चालू करू अंतर. महत्वपूर्ण मॅचचा हा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सेमी फायनल अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलेला संघ आपण बघतोय. उत्तम मास्टर्स हा संघ फायनल मध्ये जाऊन प्रवेश केलाय आणि त्यानंतर आपण बघतोय या सेमी फायनलचा सामना पहिला बॉल अगदी ब्लॉक मध्ये टाकला गेलाय. सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. सिंगलने धाव फलक जर आपण पाहायला गेला तर धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती संघाचा खाता खोलला जातोय. सलामीच्या जोडीमध्ये देवेंद्र आणि किरण भोईर याला आपण बघतोय. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. मात्र अगदी आपण पाहिला तर 2 बॉल मध्ये 2 धावा आहेत. 2 ओव्हरची मॅच आहे. मोठा लक्ष समोर स्थापित करायला लागेल. नवगर संघासमोर तुम्हाला जर बॅटिंग खेळायचे तर नक्कीच त्या संघाला या 2 ओव्हर मध्ये कमीत कमी 3 धावा या धावफलकावरती लागणं गरजेचं आहे. याने फटका खेळलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये सरळ पाठवलाय. किरण भोईर याच्या बॅट मधून आलेला हा धमाका पाहायला मिळतोय षटकार. नेक्स्ट बॉल यावेळी अजून एक लांब लचक पाठवलाय. किरण भोईर याच्या बॅट मधून आलेला अजून एक धमाका षटकार. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. झेल आहे. क्षेत्ररक्षक येतोय. रितेश याच्या हातामध्ये हा झेल विस्तारलाय आणि फलंदाज किरण हा इथे बाद होतोय. महत्वपूर्ण विकेट इथे गमावले मुगरपाडा या संघाने. बॅट्समन मैदानामध्ये सुहास कदम या फलंदाजाला पाठवले गेले. चांगली बॅटिंग किरण भोईर करत होता. धावसंख्या 14 वरती असताना हा फलंदाजीचा बाद होतोय किरण भोईर. मात्र आज किरण भोईरने प्रतिम बॅटिंग केली. श्वास कदम येतोय फलंदाज क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्यासाठी. नेक्स्ट बॉल अजय याचा अंतिम बॉल बाकी असेल या ओव्हर मधील. चौथा धावा यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये विशाल याला आपण बघतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतात आणि आता एका सिंगलने धावफलक जर आपण पाहिला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या धाव फलकावरती 15 पाहायला मिळते. पहिला षटक संपला गेला. धावसंख्या 15 वरती पाहायला मिळते. निराश होते क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्यासाठी. पहिला स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. अगदी 1 बॉल खेळू येतोय चौकारासाठी 4 रन्स. चौकाराने धावफलक 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली सुरुवात पहिल्या बॉल वरती सुहास कदमच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रतिम बॅटिंग मोगरपाडा संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. यावेळी शॉर्ट बॉल होता. षटकाचा फटका आहे. फुल अँड पॉवरफुल आहे षटकार. चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. एका साईडला जरी किरण मोहिल बाद झालाय मात्र त्यांची धुरा पूर्णपणे सांभाळले सुहास या फलंदाजाने. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये शतरक्षक येतोय. अगदी चांगला झेल टिपलाय आणि सुहास तेथे नाव फलंदाजीचे बाद होतोय. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. संघाची धावसंख्या नाव फलकावरती 25 पाहायला मिळते. चांगली बॅटिंग नगरपाडा संघाच्या माध्यमातून अजूनपर्यंत पाहायला मिळाली. कारण 9 बॉल मध्ये 25 धावा अजूनपर्यंत कुठल्या आहेत नगरपाडा संघाने. या ओव्हरमध्ये चौथा बॉल गोलंदाजी मार्गवर विलास समीर येतो. बॅट्समॅन माहिती यावेळी पुन्हा एकदा जागेवरून खेचलाय. काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये पाठवलाय षटकार. क्या बात है सॅम. अप्रतिम बॅटिंग आज सॅमच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा एक सिंगल पूर्ण करतोय. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि इथे 2 धावा तिसरं धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय मात्र देवेंद्र इथे बाद होतोय. अंतिम बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अंतिम बॉल वरती पाहायचं किती धावा येतील. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात 33 रन्स. यावेळी फटका खेळलाय.
पुन्हा एकदा एक सिंगल पूर्ण करतात. दुसरे नाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात आणि या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहायला गेलात तर 35 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 36 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय. तो म्हणजेच नवगर या संघासमोर जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 36 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम श्रीधर नवगर या संघाला. नगरपाडा संघ विनंती अशी आपण लगेच मैदानामध्ये उतरा फिल्डिंग लावण्यासाठी. 36 जणांचं लक्ष समोर असलेल्या जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या नगरपाडा संघ. भूषण पाटील, मंगेश पाटील आणि सदानंद भगत यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यासाठी 300 रुपयाचा पारितोषिक येथे लावला गेलाय. मंगेश पाटील, सदानंद भगत आणि भूषण पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यासाठी 300 रुपयांचा पारितोषिक येथे लावला गेलाय. 36 धावांचं लक्ष 12 बॉल मध्ये पूर्ण करायचे नवगर या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये राजेश म्हात्रे आणि अजय या 2 फलंदाजांना आपण बघतोय. पहिला बॉल खेचला गेलाय खाऊन कॉर्नर विझारमध्ये अप्रतिम झेल टिपलाय देवे याच्या हातामध्ये आणि हा पहिला गडी राजेश म्हात्रे इथे बाद होतोय. लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक भूषण पाटील, मंगेश पाटील आणि सदानंद भगत यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेला. अगदी चांगलं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक खेळाडूंसाठी अगदी चांगली सुविधा या 3 मान्यवर व्यक्तींच्या हातून इथे दिलं जाते. बक्षिसांचा पाऊस पडला जातोय. मात्र इथे एका साईडला विकेटी गमावल्या जातात. मात्र एका साईडने रितेश येते आता मात्र यावेळी फटका पोहोचलाय. काऊ कॉर्नर विभागामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा फंबल होतोय. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय
आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा या धावफलकावरती बनवणं गरजेचं आहे, कारण 36 धावांचं लक्ष तुमच्या समोर ठेवलं गेलं आहे. 36 धावा या जिंकण्यासाठी पूर्ण कराव्या लागतील. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. अगदी चेंडू पडल्यानंतर हातभर आतमध्ये वळतोय आणि इथे जर आपण पाहिलात तर हा डॉट बॉल कुठेतरी एक संतुष्ट पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. किरण भोईर याचा एक चांगला चेंडू इथे हाताळत असताना पाहायला मिळालाय. यावेळी पुन्हा एकदा मध्ये शतरक्षक आहेत. यावेळी खराब शतरक्षक पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4 धावा. पहिल्या 4 बॉलमध्ये 4 धावा इथे खर्च केल्यात किरण भोईर याने. चांगली यावेळी अजून एक डॉट बॉल इथे हाताळला जातो. इट्स अ ग्रेट बॉलिंग मिस्टर किरण भोईर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अंतिम बॉल मध्ये बाकी आहे. आता षटक हाताळले किरण भोईर याने. प्रथम षटक पाहायला मिळालं, कारण अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 6. आता मात्र जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 30 धावा. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी इथे लाभली गेली. बाहेर षटकाच्या बाहेर जे शतरक्षक प्रेक्षक घेईल त्यांच्यासाठी 200 रुपयांचा पारितोषिक इथे लावला गेलाय आणि 3 धावा जर धावून इथे पूर्ण करतायत तर 300 रुपयांचा पारितोषिक भूषण पाटील, मंगेश पाटील आणि सदानंद भगत यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. अजून वेगळे बक्षीस इथे लावलं जातं. या तिन्ही मान्यवर व्यक्तींच्या शुभ असते. प्रेक्षकांनाही आता मात्र इथे सुवर्ण संधी दिली गेली. षटकाराच्या बाहेर झेल पकडा आणि 200 रुपयाचा मान पटकावा. 6 बॉल 30 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल खेळला गेला. स्कोअरलेग रिटर्न मध्ये चेंडू आपण बघतोय. किरण भोईर याला इथे या बॉलवरती खेळताना शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळालंय. 5 बॉल 28 धावा. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 5 मध्ये 28 ची गरज आहे. मराठी दणका मिलिंद किनी सरांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी इथे बक्षीस लागलं गेलंय 300 रुपये. षटकाराच्या बाहेर झेल पकडा 300 म्हणजे ते 300 आणि हे 200 म्हणजे 500 रुपये प्रेक्षकांसाठी इथे बक्षीस लागलं गेलंय. एका जोडीचे 500. आमचा 23 बोला मी म्हणतो, मी जाऊ का? यावेळी फटका खेचलाय मात्र किरण भोईर याच्या हातामध्ये सरळ सामना इथे आता मात्र पूर्णपणे मोठेपणे संघाच्या खिशामध्ये पाहायला मिळतोय. कारण आता उर्वरित 3 बॉल शेवटचे बाकी असतील. आणि 22 धावांची गरज आहे.
3 चेंडू आणि 22 झाला. तीन चेंडू आणि 22 झाला मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र इथे पूर्णपणे मोगरपणा संघ विजयाच्या छायेमध्ये पाहायला मिळतोय. अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय. एक बॉल 2 बॉल आणि 21 ची गरज आहे. 5व्या बॉल वरती रितेशने स्ट्राईक स्वतःकडे का नाही ठेवलं हा प्रश्न चिन्ह असेल. 3 बॉल इथे पाहायला मिळतोय. यावेळी अंतिम बॉल वरती मात्र धमाका येतोय, षटकार येतोय. मात्र मोगरपणा संघ इथे हा सामना जिंकतोय आणि फायनल मध्ये जाऊन प्रवेश करतोय. चला टॉस करायचं लगेच. कॅप्टन या देवानंद होईल आपण लवकर यायचं धावत. याही सामन्याचं मॅन ऑफ द मॅच जायचं बाकी राहिलं. मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच